नेहमीच तुम्ही बाजारामध्ये हिरवा वाटाणा आला की पावभाजी बनवता का? किंवा मॅपको वाटाण्यापासून पावभाजी बनवता का? पण आज मी तुम्हाला सुक्या वाटाण्यापासून पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी वाटाणा 7 ते 8 तासासाठी भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर एका साईडला इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे. बटर घातलं की त्यामध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. इथे मी फ्लावर चिरून घेतलेला आहे, तर आपल्याला फ्लावर घालायचं आहे. फ्लावर घातल्यानंतर 1 बीट अख्खं होतं, त्यामधलं मी अर्ध बीट या ठिकाणी वापरलेलं आहे. बीट घातलं की भाजीला रंग अगदी छान येतो. फ्लावर घातला, बीट घातलं की त्यानंतर आपल्याला सिमला मिरची घालायची आहे. इथे मी 3 सिमला मिरची चिरून घेतल्या होत्या. सिमला मिरची घातल्यानंतर आपण जो वाटाणा भिजवून घेतला होता तो वाटाणा घालायचा आहे. वाटाणा घातल्यानंतर इथे मी 4 बटाटे बारीक चिरून घेतले होते, तर आपल्याला बटाटे घालायचे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. सगळ्या भाज्या घातल्या की आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण सुक्या वाटाण्यापासून छान अशी चमचमीत पावभाजी बनवणार आहोत. तुम्ही या पद्धतीने कधी केलीसुद्धा नसेल तर एकदा नक्कीच करून पहा. तर सगळ्या भाज्या घातल्या, व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. भाज्या शिजत असताना त्यामध्ये मसाले गेले की भाजी खायला अगदी छान लागते, त्यामुळे आपण भाज्या शिजताना यामध्ये मसाले घातलेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा परत ही भाजी सगळी मिक्स करून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तरी ते भाज्या बुडेपर्यंतच मी पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पाणी घालू नका, नाही तर कुकरच्या बाहेर येईल. पाणी घातलं की परत एकदा इथे मी मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 5 शिट्ट्यांमध्ये भाज्या सगळ्या अगदी व्यवस्थित शिजतात. तर चला, कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि 5 शिट्ट्या करून घेते. त्यानंतर इथे मी कांदे घेतलेले आहेत. तर मीडियम साईजचे या ठिकाणी मी 6 कांदे घेतलेले आहेत. तर आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्या. कांदा चिरल्यानंतर इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. आपल्याला टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचे आहे. तर टोमॅटोमधल्या इथल्या मी बिया काढून घेते. त्यानंतर आपल्याला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर इथे पाहू शकता टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो चिरून घेतल्यानंतर इथे 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आणि कुकरसुद्धा थंड झालेला आहे. त्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून घेऊया. तर इथे पाहू शकता तुम्ही भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहे. भाज्या शिजल्यानंतर पावभाजी मॅशरने आपल्याला भाज्या सगळ्या मॅश करून घ्यायच्या आहे. सुक्या वाटाण्यापासून ही पावभाजी अगदी टेस्टी लागते बरं का. तुम्ही ही पावभाजी केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची ही भाजी कशी झाली. तर इथे मी सगळ्या भाज्या मॅश करून घेतलेल्या आहे. त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे. बटर तेलामध्ये वितळले की त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. तर इथे मी कांदा घालते, तेलावरती छान असा भाजून घेते. तुम्ही कांदा आणि टोमॅटो आपण ज्यावेळेस भाज्या शिजवत होतो त्यावेळेस टाकला तरी चालणार आहे, पण इथे मी फोडणीमध्ये कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे. तर इथे पाहू शकता कांदासुद्धा अगदी छान रंग बदलेस तोपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत. तर इथे मी टोमॅटो घालते आणि टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो परतत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे टोमॅटो छान अगदी लगेच मऊ होतो. तर इथं मी मीठ घालते आणि छान असा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेते.
इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटो छान अगदी मऊ झालेला आहे। तर मी थोडासा चमच्याने हा टोमॅटो मॅश करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि तीसुद्धा अगदी छान कांद्यावरती टोमॅटोवरती परतून घ्यायची आहे। कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी पावभाजी मसाला घातलेला आहे। पावभाजी मसाला घातल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि रंगासाठी आपल्याला काश्मीरी मिरची पावडरचा वापर करायचा आहे। तर मसाले घातले ते सुद्धा कांद्यावरती छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला मॅश केलेली भाजी घालायची आहे। भाजी घातली की छान अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। एका साईडला इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे, म्हणजे भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे पाहू शकता भाजी मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। इथे मी थोडंसं पाणी जास्त घालणार आहे, कारण भाजी उकळली आणि थंड झाली की भाजी घट्ट होते। कारण या ठिकाणी आपण सुका वाटाणा वापरलेला आहे, त्यामुळे भाजीला घट्टपणा अगदी छान येतो। तर गरजेनुसार पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडीशी भाजी टेस्ट करायची आणि गरजेनुसार त्यामध्ये मीठ घालायचं, कारण आपण भाज्या शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं, टोमॅटो परतत असताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडीशी भाजीची टेस्ट करायची, त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर भाजीला छान अशी उकळी घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता भाजी मस्त अशी उकळलेली आहे। ह्या पावभाजीचा वास अगदी घरभर सुटला होता। तर भाजी मस्त उकळली की त्यावरती आपल्याला भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त चमचमीत आपली सुक्या वाटाण्यापासून ही पावभाजी तयार झालेली आहे। तर चला एका प्लेटमध्ये काढून घेते। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे। तुम्ही भाजी उकळल्यानंतर सुद्धा बटर घालू शकता, पण इथे मी भाजी खाण्यासाठी घेतलेली आहे, म्हणून इथे मी बटर घातलेलं आहे। तर आपल्याला परत त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सॅलड घ्यायचं आहे। काकडी, टोमॅटो, बीट, कांदा तुम्हाला आवडेल ते सॅलड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। सॅलड घेतल्यानंतर आपल्याला बटरवर भाजलेले मस्त पाव घ्यायचे आहेत आणि चमचमीत आपली पावभाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल, तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय।